तसं कोणी द्यायला रिकामं नाही. एक तर देव तरी काला देतो, नाही तर संत तरी काला देतात. आपल्याला ते दिसत नाहीत डोळ्याला, पण तेच काला देतात. आपल्या हातावरती काल्याचा प्रसाद देणारा महाराज नसतो, तो भानुदास असतो, पंढरीनाथ राहतो. आपल्याला दिसत नाही काय राहतंय महाराज. देव देतो, देव येतो द्यायला, पण पदर नाही. काय झालं ऐका. एकदा एका गावामध्ये भलं मोठं महादेवाचं मंदिर होतं, खूप मोठं मंदिर. गावातल्या पुजाऱ्याला कळालं पाणी वाढायला लागले नदीचं. मग तो महादेवाकडे गेला, त्याच्यासमोर बसला. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. कैलासरणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझं विन शंभ मज कोण तारी. पाणी वाढायला लागलं. पायऱ्यावर आलं, कट्ट्यावर आलं, गाभाऱ्यात पाणी आलं. त्याचं भजन चाललंय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. त्यानं ती महाशिवरात्रीची कथा वाचलेली. त्याला वाटलं जसं भिल्लावरती कृपा केली, माती पडता पाला तेने सांब संतोषला. त्याला असं वाटलं येईल बरं का देव धावून. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. त्याला असं वाटलं विष्णूला भजलोय, शिवाला पण भजलो पाहिजे. आणि नाही भजलो तर अधपात होय येणारा विष्णूशी भजला आणि शिव दुरावला. यापेक्षा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पाणी वाढलं. मग गावातला पोलीस पाटील पळत आला. महाराज चला, पाणी वाढलंय, तुम्हाला न्यायला आलो बोट घेऊन. जाय माघारी, माझा महादेव मला वाचवल. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. पाणी अजून वाढलं, कमरला आलं. तासाभरानं गावचा पोलीस आला एक. हो महाराजत का? हा चला वाचवायला आलो. माझा महादेव वाचवल. पाणी गळ्याला आलं. मग गावचा सरपंच आला. चला माझ्याकडे जबाबदारी आहे, प्रथम नागरिक आहे मी, वाचवायला आलो तुम्हाला, चला बरं. माझा महादेव वाचवल. शेवटी पाणी डोळ्याला लागलं, नाकाला लागलं, डोक्याला गेलं, बुडलं, मेलं. मेलं. मग कैलासात गेलं आणि तिथं महादेवावर आरोतुर्याव आलं. हा महादेवा काय रे? मुक्ताबाईच्या शेळगाव मधला आहे मी काय करू? लय तुझ्यावर भक्ती माझी. मग अरे जिंदगी घालवली की तुझी पूजा करायला. मग पाणी एवढं वाढत होतं, मी तुला हाका मारत होतो, ऐकायला येत नव्हतं का? आला नाही मला वाचवायला? महादेव म्हणले पोलीस पाटील बनून आलेला कोण होता? परत पोलीस बनून आलेला कोण होता? पहिल्यांदा सरपंच पळ काढतो, पण तुला न्यायला आलेला सरपंच मीच होतो. तुला ओळखू आलं नाही त्याला मी काय करू? ऐकताय का? तो कृपा करतो. तसं प्रसाद द्यायला येणारा दुसरा तिसरा कोणी नसून पांडुरंगच असतो. कळलं महाराज? काला म्हणजे काय कळालं? काल्याचे प्रकार कळाले. काला देतं कोणही कळालं. मग काला मिळतो कशानं? देवाच्या चरित्राच्या उच्चारणानं. मग कृष्णाचं चरित्र का? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, रामाचं नाही. रामामध्ये आणि कृष्णामध्ये खूप अंतर आहे, फरक आहे, तुम्हाला पाठ आहे. रामाचा जन्म उन्हाळ्यात, कृष्णाचा जन्म बोला. अरे पाठ आहे तुमचं. रामाचा जन्म उन्हाळ्यात, कृष्णाचा जन्म. रामाचा जन्म दिवसा 12 वाजता, कृष्णाचा जन्म. रामाचा जन्म राजवाड्यात, कृष्णाचा जन्म सेंट्रल जेलमध्ये. ऐका ऐका. राम एक पत्नी एक वचनी एक बाणी, कृष्ण बहुपत्नी बहुवचनी बहुबाणी. रामानं 11,000 वर्षात एकुलती एकच बायको केली आणि कृष्णाने मात्र जिथं गाठ पडेल तिथं व्हॉट्सअपचा नंबर घेऊन ठेवला. हा फरक आहे. बर राम सरळ म्हणता येतं, म्हणा बरं राम. म्हणा बरं राम. राम उलटही म्हणता येतं, म्हणा उलट राम. कृष्ण सरळ म्हणता येतं, म्हणा बरं कृष्ण. कृष्ण उलट म्हणा आणि 101 रुपये बक्षीस घेऊन जा. नाही येत. बरं असं आहे, ठाई चाची काळा. एवढा सुंदर आहे तो, सावळा जरी असला तरी त्याच्या वाट्याला जेवढा संघर्ष आलाय ना, तेवढा संघर्ष कुणाच्या वाट्याला नाही. अरे जन्माला यायच्या अगोदरपासून त्याच्या मारण्यासाठी त्याला कटकारस्थानं झाली. आणि आपल्याला वाटतं कृष्णाचं आयुष्य लय चांगलं आहे. ऐका ऐका.
तो जन्माला यायचा होता, त्याच्या अगोदरच या धरणीला एवढं ओझं झालं, ब्राह्मण वैतागले. मोडिले कीर्तन राहिले से यज्ञ, पळाले ब्राह्मण तया भेन. कंसानं नको नको केलं होतं, धरणीसी झाले ओझे त्याचे. पृथ्वी माता गाय बनून गेली आणि भगवान विष्णूच्या समोर उभा राहिली. दया करा आणि तुम्ही अवताराला या. आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली. आकाशीची वाणी सांगे सकळासी, आकाशीची वाणी